2026 ते 2027 या 2 वर्षांमध्ये जगात खूप मोठे बदल होणार आहेत आणि याबद्दल आधीच संकेत दिले होते बाळूमामा महाराजांनी। ही भविष्यवाणी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल। नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की बाळूमामा महाराज यांच्या नावाने सांगितली जाणारी 2026 आणि 2027 मधील काही आश्चर्यकारक भविष्यवाणी। बाळूमामा म्हणतात की परिवर्तनाचा काळ सुरू होणार असं सांगितलं जातं की 2026 पासून जगात मोठे बदल घडतील। निसर्ग, हवामान आणि मानवी जीवनात अचानक परिवर्तन दिसेल। लोकांमध्ये अस्थिरता वाढेल। लोकांच्या मनात भीती, तणाव आणि अस्वस्थता वाढू शकते। पण हा काळ आपली श्रद्धा तपासणारा असेल। भक्तांसाठी चांगला काळ। जे लोक देवावर श्रद्धा ठेवतील, नामस्मरण करतील, त्यांना या संकटातून दैवी संरक्षण मिळेल। तुम्ही जे ऐकणार आहात ते साधं नाही, हा भविष्यातील इशारा आहे। त्यामुळे चुकूनही दुर्लक्ष करू नका। बाळूमामा सांगतात, एका माझ्या लेकरांनो, शांत बसा, मन एकाग्र करा। मी जे सांगतो आहे ते लक्षपूर्वक ऐका। ही माझी आत्मापूरची भूमी, ही पवित्र भूमी आहे। मी इथे श्वास घेतो। मी इथूनच तुमच्यावर लक्ष ठेवतो। जो कोणी श्रद्धेने, भक्तिभावाने येथे येईल, त्याच्या आयुष्यातील दुःख मी दूर करीन। त्याला सुख, शांती आणि समाधान देईल। पण जो माझा अपमान करेल किंवा या पवित्र भूमीची विटंबना करेल, तो मातीमध्ये मिसळून जाईल। बाळूमामा पुढे सांगतात की आज जगाची अवस्था खूप बदलली आहे। जगात पाप डोंगरा एवढं वाढलं आहे आणि पुण्य फक्त दोरी एवढंच उरलं आहे। त्या थोड्याशा पुण्यावर हे संपूर्ण जग टिकून आहे। माणूस हळूहळू चांगल्या मार्गापासून दूर जातो आहे। लोक सत्य सोडून असत्याकडे वळत आहेत। खोटं बोलणं, फसवणूक करणं, स्वार्थासाठी काहीही करणं हेच आता सामान्य झालं आहे। भावाभावात प्रेम उरलेलं नाही। नात्यामध्ये विश्वास कमी होत चालला आहे। बाळूमामा सांगतात, जगावर अंधार पसरत चालला आहे। हा अंधार फक्त बाहेरचा नाही, हा माणसाच्या मनातला अंधार आहे। लोकांच्या मनात भीती निर्माण होईल, अस्वस्थता वाढेल, एकमेकांवरचा विश्वास तुटून नात्यांमध्ये दुरावा वाढेल। चांगल्या गोष्टी कमी होतील, वाईट गोष्टींना जास्त महत्त्व मिळेल। मित्रांनो, आपण आजूबाजूला पाहिलं तर हे सगळं हळूहळू घडताना दिसतंय। बाळूमामा पुढे सांगतात की निसर्ग आपला स्वभाव बदलायला लागला आहे। पाऊस वेळेवर पडणार नाही। कधीही अतिवृष्टी होईल तर कधी भयंकर दुष्काळ पडेल। लोक पाणी करत फिरतील। ऋतूंचा क्रम बदलत जाईल। उन्हाळ्यात पाऊस पडेल, पावसाळ्यात ऊन पडेल। निसर्गाचा तोल बिघडेल आणि त्याचा सर्वात मोठा फटका माणसाला बसणार आहे। बाळूमामा सांगतात की धर्माची गाडी ही अजून चालू आहे, पण माणसाने तिच्याकडे पाठ फिरवली आहे। लोक देवधर्म विसरत आहेत। श्रद्धा कमी होत चालली आहे। स्वार्थ, पैसा, सत्ता याचा विचार माणूस करत आहे। मित्रांनो, याचा अर्थ असा की माणूस अध्यात्मापासून दूर जात आहे। बाळूमामा पुढे सांगतात की जो धर्म सोडेल तो संकटात सापडेल, पण जो माझ्यावर श्रद्धा ठेवेल, जो भक्ती करेल, त्याला मी कधीच सोडणार नाही। बाळूमामा पुढे सांगतात की ही आदमापूरची पवित्र भूमी राहील। येथूनच माझं नाव संपूर्ण जगात पसरले जाईल। माझा जय जयकार होईल। माझा दरबार भरलेला राहील। जो कोणी श्रद्धेने माझ्याकडे येईल, त्याच्या जीवनातील दुःख मी दूर करेन। त्याच्या घरात सुख आणि शांती मी निर्माण करेल। बाळूमामा इशारा देतात की जो माझा अपमान करेल, जो या पवित्र तळाचा आदर करणार नाही, त्याचा नाश होईल। मी पापपुण्याचा हिशोब ठेवतो। कुणालाही त्याच्या कर्मापासून सुटका नाही। मित्रांनो, बाळूमामा शेतीबद्दल सांगतात, पुढच्या काळात शेतीमध्ये खूप मोठे बदल दिसतील। काही पिकं भरपूर येतील तर काही पिकं मध्यम राहतील। धान्य कधी जास्त तर कधी कमी होईल। शेतकरी रात्रंदिवस कष्ट करेल, पण त्याला निसर्गावरच अवलंबून राहावं लागेल। आणि शेवटी बाळूमामा सांगतात की ही फक्त सुरुवात आहे। पुढे अजून मोठ्या आणि भयानक गोष्टी घडणार आहेत। म्हणून सावध राहा, श्रद्धा ठेवा आणि धर्माच्या मार्गावर चालत राहा। पुढचा काळ हा शेतकऱ्यांसाठी सोपा राहणार नाही। शेतकरी रात्रंदिवस कष्ट करेल, घाम गाळेल, मेहनत करेल, पण त्याच्या कष्टाचं फळ नेहमी मिळेलच असं नाही। पाऊस वेळेवर पडणार नाही। कधी खूप जास्त पाऊस पडेल तर कधी पूर्ण दुष्काळ पडेल। शेतकरी आभाळाकडे पाहत राहील, पण निसर्ग त्याच्या मनाप्रमाणे वागणार नाही। पिकांची स्थिती बदलत राहील। काही पिके भरपूर येतील तर काही पिकं मध्यम राहतील आणि काही वेळा पीक पूर्णपणे नष्ट होईल। जमिनीतील धान्य कधीही उदंड पिकेल, कधी तांदूळ, गहू, मूग, सोयाबीन
ही पिकं भरपूर येतील, पण काही काळानंतर त्या पिकांचं उत्पन्न देखील कमी होईल. धान्यांचे प्रमाण कधी जास्त तर कधी कमी होईल. बाजारात कधी भरपूर माल असेल तर कधी तुटवडा निर्माण होईल. धान्याचे भाव स्थिर राहणार नाहीत. कधीही भाव खूप वाढतील तर कधी अचानक घसरतील. शेतकऱ्याला योग्य भाव मिळणं कठीण होईल. वैरणीचे महत्त्वही खूप वाढेल. ज्याच्याकडे वैरण साठलेली असेल तो सुरक्षित राहील. वैरण सोन्यासारखी मोलाची होईल. म्हणून सांगतो की धान्य आणि वैरण जपून ठेवा. वेळ आली तर तेच उपयोगी पडेल. जनावरांचे भाव गगनाला भिडतील. गाई, म्हशी, बकरी, मेंढ्या यांची किंमत खूप वाढेल. दुधाचे भाव वाढतच राहतील. मेंढीबद्दल मी विशेष सांगतो. मेंढी ही धनगराची खरी संपत्ती आहे. ज्याच्याकडे मेंढ्या असतील तो सुखात राहील. मेंढीला खूप महत्त्व येईल. मेंढीची किंमत इतकी वाढेल की सोन्यासारखीही वाटेल. मेंढ्याच्या कळपाला मान मिळेल. त्यांची काळजी घेणारा माणूस सुखी राहील. मेंढीपासून नवीन पैदास निर्माण होईल. धनगर समाजासाठी हा काळ खूप महत्त्वाचा ठरेल. गाई म्हशींचंही महत्त्व वाढेल. दुधाचा व्यवसाय वाढेल. डेअरी चालवणारे लोक पुढे जातील, पण त्यात फसवणूक होईल. काही लोक नफा कमवतील तर काही लोक नुकसान सहन करत राहतील. आणि साखर यामध्ये मोठे बदल दिसतील. साखरेचा भाव कधी वाढेल तर कधी कमी होईल. साखर कारखान्यांमध्ये गोंधळ निर्माण होईल. ऊसाचा व्यवसाय अस्थिर राहील. कधी नफा तर कधी मोठं नुकसान. रस, गूळ यांचेही भाव बदलत राहतील. तंबाखूचे उत्पादन मध्यम राहील, पण तंबाखूमुळे अनेक घरं उद्ध्वस्त होतील. लोक त्याच्या आहारी जातील. शेतकरी कष्ट करत राहील, पण त्याच्या आयुष्यात स्थिरता येणार नाही. तो निसर्गावर अवलंबून राहील आणि निसर्ग त्याला साथ देणार नाही. धान्य, जनावरं, शेती हे सगळं असेल तरी मनुष्याला समाधान मिळणार नाही. बाळूमामा सांगतात, ज्याच्याकडे साठवणूक असेल तो दूरदृष्टीने विचार करेल, तोच पुढे टिकून राहील. ही शेतीची अवस्था आहे. ही काळाची चाल आहे. यातूनच जो शिकेल तोच सुखात राहील. बाळूमामा सांगतात की एका माझ्या लेकरांनो, आता मी तुम्हाला राजकारण आणि समाजाबद्दल सांगतो. पुढच्या काळात राजकारणात खूप मोठा गोंधळ निर्माण होईल. नेते एकाच पक्षात टिकणार नाहीत. आज इथे तर उद्या तिथे जातील. पक्ष बदलणं सामान्य होईल. सत्तेसाठी भांडणं वाढतील. नेते लोकांपेक्षा स्वतःच्या फायद्याचा विचार करतील. सत्ता आणि पैसा हा त्यांचा मुख्य उद्देश असेल. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढेल. पैसे खाल्ल्याशिवाय कोणतंही काम होणार नाही. प्रामाणिक माणूस शोधूनही सापडणार नाही. सत्य बोलणाऱ्याला त्रास सहन करावा लागेल आणि खोटे बोलणारा पुढे जाईल. समाजात तणाव वाढेल. जाती धर्माच्या नावावर भांडणं होतील. लोक एकमेकांविरुद्ध उभे राहतील. सीमावाद वाढेल. राज्यामध्ये वाद निर्माण होतील. काही भागांमध्ये मोठे गोंधळ होतील. अचानक दंगली होतील. निर्दोष लोक यात सापडतील. त्यांच्या मनात भीती निर्माण होईल. सुरक्षिततेचा अभाव जाणवेल. राजकारणात खूप मोठे घोटाळे उघड होतील. मोठे नेते अडचणीत येतील. काहींना तुरुंगवासही भोगावा लागेल. न्याय विकत मिळेल. पैशाने निर्णय बदलले जातील. गरीब माणसाला न्याय मिळणं कठीण होईल. महागाई खूप वाढेल. सामान्य माणसाचं जगणं कठीण होईल. पैशाची किंमत वाढेल. लोक पैशाच्या मागे धावतील, पण समाधान मिळणार नाही. तरुण पिढी चुकीच्या मार्गावर जाईल. वाईट सवयी वाढतील. संस्कार कमी होतील. शिक्षण असूनही माणूस अडचणीत येईल. ज्ञान वाढेल, पण आयुष्य कमी होईल. घराघरात वाद होतील. नातेसंबंध तुटतील. आईवडिलांचा मान सन्मान कमी होईल. बाळूमामा सांगतात की माणूस माणसाला ओळखीनासा होईल. स्वार्थासाठी नातेसंबंध तोडले जातील. वाईट काळ हळूहळू जवळ येत आहे. जो सावध राहील तोच टिकेल. धर्म सोडणारा माणूस अडचणीत येईल. भक्ती करणारा माणूस टिकून राहील. ही समाजाची अवस्था असेल. ही काळाची दिशा आहे. बाळूमामा सांगतात, आता मी तुम्हाला पुढच्या काळातील मोठ्या संकटाबद्दल सांगतो. जग शांत राहणार नाही. देशांमध्ये तणाव वाढेल. लहान लहान कारणांवरून मोठे वाद निर्माण होतील. काही देश एकमेकांसाठी घातक ठरतील. शक्तिशाली देश कमजोर देशांवर दबाव आणतील. भारताच्या सीमांवर तणाव कायम राहील. सीमेवर संघर्ष सुरूच राहील. सैनिक सतत सीमेवर राहतील. युद्धाची परिस्थिती निर्माण होईल. थेट युद्ध कमी दिसेल, पण गुप्त युद्ध सुरूच राहील. अचानक हल्ले होतील. सीमेवर गोळीबार होईल.
शत्रू देश भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतील, पण लक्षात ठेवा, भारताचे सैनिक छातीवर गोळ्या झेलून लढतील, देशाचं रक्षण करतील, शत्रूला परतून लावतील. जगातील अनेक भागांमध्ये युद्ध पेटेल, शहरे उद्ध्वस्त होतील, लोकांना आपलं घर सोडावं लागेल, बॉम्बस्फोट, हल्ले, दहशतवाद वाढेल, निर्दोष लोक यामध्ये बळी पडतील, मोठ्या शहरांवर संकट येईल, अचानक घटना घडतील, लोकांमध्ये भीती आणि गोंधळ निर्माण होईल, जगातील अर्थव्यवस्था, व्यापार ठप्प होईल, बाजारपेठांमध्ये मंदी येईल, काही देश पूर्णपणे कमकुवत होतील, काही देश उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर जातील. निसर्गही या काळात शांत बसणार नाही. भूकंप होतील, पूर येतील, वादळे येतील, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात विनाश होईल. पाणी आणि जमीन दोन्ही संकट निर्माण करते. लोकांना सुरक्षित जागा शोधावी लागेल, स्थलांतर वाढेल, आकाशातही बदल दिसतील, अचानक घटना घडतील, लोक घाबरून जातील, जगाचा तोल बिघडेल, मानवाला स्वतःच्या अस्तित्वाची भीती वाटू लागेल. बाळूमामा सांगतात की हा काळ सोपा नाही, हा परीक्षा घेणारा काळ आहे. जो धैर्य ठेवेल, जो श्रद्धा ठेवेल, तोच या संकटातून बाहेर पडेल. ज्याच्या मनात भक्ती आहे त्याला मी वाचवील, त्याच्या पाठीशी मी उभा राहील. ही जगाची अवस्था होईल. ही मोठ्या संकटांची सुरुवात आहे. बाळूमामा सांगतात की ऐका माझ्या लेकरांनो, आता मी तुम्हाला या काळाचा शेवटचा टप्पा सांगतो. जगात पापाचा घडा भरत चालला आहे. पाप डोंगरा एवढं वाढलं आहे, पुण्य दोरी एवढं उरलं आहे. त्या छोट्याशा पुण्यावरच जग टिकून आहे. एक वेळ अशी येईल जेव्हा पापाचा भार इतका वाढेल की पृथ्वी तो सहन करू शकणार नाही. निसर्ग स्वतः हिशोब घेऊ लागेल. धर्म हळूहळू कमी होईल. सत्याचा मार्ग शोधला जाईल. अधर्म, अन्याय, खोटेपणा यांचा प्रभाव वाढेल. तरुण पिढी चुकीच्या मार्गावर जाईल. वाईट सवयी वाढतील, संस्कार हरवून जातील. आईवडिलांचा मान राहणार नाही. गुरुजनांचा आदर कमी होईल. घराघरात वाद होतील. नात्यांमध्ये दुरावा निर्माण होईल. माणसाला बुद्धी खूप असेल पण आयुष्य कमी होत जाईल. लहान वयातच शरीरावर आजारांचा भार येईल. अनेक नवीन व्याधी निर्माण होतील. औषधं कमी पडतील. उपचार निष्फळ ठरतील. अचानक मृत्यू वाढतील. चालता बोलता माणूस खाली पडेल. कोणावर कधी संकट येईल हे सांगणं कठीण होईल. जगात भीतीचं वातावरण निर्माण होईल. लोक एकमेकांपासून दूर जातील. कोणावर विश्वास ठेवावा हे समजणार नाही. निसर्गाचा कोप वाढेल. भूकंप होतील, पूर येतील, वादळं धडकतील. काही ठिकाणी पाण्याचा प्रचंड प्रभाव होईल. सर्व काही वाहून जाईल. गाव, शहरं, माणसं सगळी संकटात सापडतील. डोंगर कोसळतील. नद्या मार्ग बदलतील. आकाशात विचित्र घडामोडी दिसतील. सूर्य आणि चंद्र यांच्यात बदल जाणवतील. कधी दिवसात अंधार पडेल. एक काळ असा येईल की 3 दिवस अंधार पसरलेला राहील. लोक भयभीत होतील. प्रत्येकाच्या मनात भीती घर करेल. जगाचा तोल पूर्णपणे ढासळेल. मानव स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडेल. बाळूमामा सांगतात की हा काळ प्रलयाचा संकेत आहे. ही शेवटची चाहूल आहे. पण माझ्या मित्रांनो, सगळं नष्ट होणार नाही. ज्याच्या अंगी श्रद्धा आहे व धर्माच्या मार्गावर चालतो तो असेल. ज्याच्या मनात भक्ती आहे त्याला मी सोडणार नाही. त्याच्या पाठीशी मी सदैव उभा राहील. त्याचं मी रक्षण करीन. म्हणून सांगतो, गर्व करू नका. मी मोठा आहे असं म्हणू नका. अहंकार सोडा. लहानांचा आदर करा. मोठ्यांचा सन्मान करा. नम्रतेने वागा आणि सत्याच्या मार्गावर चला. धर्म पाळा. चांगल्या कर्मावर विश्वास ठेवा. लोक, राग, मत्सर यांना दूर ठेवा. माझ्यावर श्रद्धा ठेवा. भक्ती करा. मी तुमच्यासोबत आहे ही माझी अंतिम वाणी आहे. ही माझी शेवटची भाकवणूक आहे. सांभाळून राहा आणि सावध राहा आणि धर्माच्या मार्गावर चालत राहा. बाळूमामा सांगतात की या जगात माणसाने सर्वात आधी नम्र राहायला शिकले पाहिजे. मी मोठा असा अहंकार मनात ठेवू नये. कारण काळ कोणालाही मोठं किंवा लहान करून टाकवतो. आज जो वर आहे तो उद्या खालीही येऊ शकतो आणि जो खाली आहे तो वरही जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाशी प्रेमाने, आदराने आणि साधेपणाने वागा. मित्रांनो, आज आपण 2026 आणि 2027 बद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या. पण शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, भविष्य काहीही असो, आपल्या हातात आहे ते आपलं कर्म आणि आपली श्रद्धा. बाळूमामा महाराज यांचा संदेश खूप साधा आहे. देवावर विश्वास ठेवा, चांगले कर्म करा आणि नामस्मरण कधीही सोडू नका. जर तुम्हाला वाटत असेल की या गोष्टी प्रत्येक भक्तांपर्यंत पोहोचायला हव्यात तर हा व्हिडिओ लाईक करा. कारण तुमचा एक लाईक हा व्हिडिओ हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तसेच तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना हा व्हिडिओ शेअर करा. कदाचित तुमच्यामुळे एखाद्याला योग्य मार्ग सापडेल. आणि जर तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. कारण इथेच तुम्हाला रोज मिळणार आहेत असेच आध्यात्मिक
प्रेरणादायी आणि आयुष्य बदलणारे व्हिडिओ. शेवटी एवढंच म्हणेन की भक्ती ठेवा, श्रद्धा ठेवा, बाकी सगळं देवावर सोडा. धन्यवाद.